नहीं वो जमीन का व्यवहार करके दिया वार्ड नंबर 205 पैसा आने के बाद भी पैसा देने की मान्यता नहीं है तो उसमें तो मालिक का दोस्त उसका तुम्ही ॲक्शन नाही करत आहे एक फोटोमध्ये आपल्याकडे हां हां असं काहीतरी हां राईट हां हां तेच एकदम रावडी वगैरे काय द्यायचं जरा हां राईट परफेक्ट नाही ते वेगळं हेच हेच भारी वगैरे मोठे व्हिडिओ पण काढा कंपनीच्या विरोधात हां त्यांना फोन काढायचे त्याच्या गाडीच्या खाचा सोय ठेवणार नाही पुढे दिवे पण फोडून टाकेल त्याचे 30,000चा एक दिवा आहे त्याला नाही तुम्ही काल पत्र दिलं पोच पण देत नाही पोलीस पोच देतात तुम्हाला मी इतके दिवस सांगतोय त्यावेळेस तुम्ही काय बोलतो मी तुमचे रात्री 12 वाजेपर्यंत वाढतो मी तुम्हाला स्वतःहून फोन केला तुम्हाला सगळी पत्र पाठवतो आपण फक्त 5 वर्ष भेटवत नाही ना तुम्ही पाय वगैरे नको घेऊ इथं घे आवाज येणार नाही इतक्या लांब गेल्यावर संतोष मग मी बोलून काय फायदा आहे जवळ येऊन घे आवाज तुझ्याकडे माईक आहे की नाही मी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि आपल्या सगळ्या चळवळीतल्या तुम्हा सर्वांची विशेषतः बाबा एक न्यायमूर्ती राजीनामा देऊन ह्या सगळ्यामध्ये लढतात कष्टकऱ्यांसाठी लढतात मच्छीमारांसाठी लढतात आणि ते नेहमी म्हणतात की त्यांचं पोट पाठीला चिकटले अशांसाठी हा सगळा लढा आहे तर ही प्रेरणा घेऊन माझ्यावर जो अन्याय झाला होता मी अतिशय प्रामाणिकपणे काम करून 16 तास काम करून आउट ऑफ वे जाऊन काम करून गेले अनेक वर्ष काम करत होतो आणि काम केल्यानंतरही मोबदला मिळत नव्हता मला वळवण होत होती मी हतबल झालो
सर्वांचं आणि या बहुजन महापुरुषांचं आणि आपल्या सगळ्या विचारांचं एक पाठबळ होतं की काय नाही, आपले विचार जर सत्याचे असतील तर सत्य परेशान करत आहे. तसं सत्य मला परेशान करत होतं. आणि मी निर्धार केला की काय नाही, आपलं एक मोठं टाकायचं, बसायचं, सत्याग्रह करायचा आणि आपलं म्हणणं मांडायचं प्रामाणिकपणे. जसं त्यांच्याशी 5 वर्ष येऊन सातत्याने बोलत होतो, चर्चा करत होतो, कसं करता येईल, काय करता येईल, म्हणजे टाळटाळ करत होते, बोलून करत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या. पण म्हटलं दिवाळी तोंडावर आपली दिवाळी होणार नाही. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मुकुंद सरांना अत्यंत अडचणीच्या दिवसांना तोंड द्यावं लागत असून आज त्यांनी हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि त्या तडजोड होऊन कंपनीच्या वतीने त्यांच्या ज्या पगाराच्या एरियर्स होत्या त्या काय नाव मोरे, काय नाव अविनाश मोरे कंपनीच्या वतीने आले आणि त्यांनी एक तो ड्राफ्ट सगळा दिलेला आहे. आणि आज चालू तुम्हाला चेक दिला 50,50,000 आणि बाकीचे तुम्हाला त्यांनी पोस्टेटेड चेक दिलेले आहेत. आणि या उपोषणाची फलनिष्पत्ती झालेली आहे. मुकुंद सर अत्यंत भावनिक झालेत, त्यांना शब्द फुटत नव्हते, डोळ्यातून पाणी येत होतं त्यांचं. वळसे पाटील सर आले आणि सगळेच या ठिकाणी सगळे लोक आले आणि त्याचा प्रभाव पडला आणि प्रभाव पडल्यामुळं ह्या मुकुंद सरांच्या आंदोलनाला तात्पुरते यश आलेलं आहे. पुढे सुद्धा तुम्हाला हे चेक मिळतीलच असे आपण सगळे सत्याग्रहाचा मार्ग तुम्ही स्वीकारला हा अत्यंत आनंदाची बाब आहे. कुठेही तुम्ही आक्रमकता न करता वास्तविकता एवढ्या सगळ्या काचा आहेत, त्या काचा काय फोडल्या नाही तुम्ही आणि शांततेच्या मार्गाने तुम्ही हा स्वीकारलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आपण सर्वजण आलात, मला या सत्याच्या पाठीशी बळ दिलं आणि तेवढंच होतो की काचा मित्र फोडले असतात नाही आलो नसतो, आपल्याला भाग पडला तर त्यांना सोपं गेलं असतं. काचा मित्र नाही फोडायचं, आम्ही सत्याच्या मार्गाने चालत, आम्हाला सत्याच्या मार्गाने न्याय मिळाला याबद्दल आम्हाला आनंद आहे. अशीच मोरे साहेब आहेत, संतोष आहे, सुरेंद्र आहे, पोलीस अधिकारी साहेब आले, त्याच्यानंतर कामकर साहेब, रणजित साहेब, बाबा अहिंसेच्या मार्गाला यश आलं, अहिंसेच्या मार्गाला यश आलं. कोणीतरी विशेषतः पोलिसांचं सहकार्य महत्त्वाचं. त्यांचे आभार. आम्हाला पोलीस होतो ते मागचं बॅनर यायला पाहिजे ना. धन्यवाद. ऊपर का भी निकालो होता जो उधर भी डाल दो. हेलो हाँ व्हिडिओ बाकीचा व्हिडिओ ना काढू. बाकीचं नाही, उपोषण करताय तो पोलिसांना दिलेलं आहे, पोलिसांना दिलेलं आहे. बाकीच्यांचे फोटो व्हिडिओ काय नाही, तुमचा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध आहे? तो उपोषणाला बसलेला आहे, त्या माणसाचं त्याच चालू आहे.
कोण आहे काय सगळं माहिती आहे तुम्हाला. नाही, मी तुम्हाला कुठला त्रास दिलाय का? मला काय आत्मक्लेश होत नाही का? काय मी किती वेळा माझी परिस्थिती सांगितली काय? आता तुम्ही बोल शकता, बोल द्या बरं पहिली द्या ना बोल. रे त्यातला कागद ते त्यांना म्हणून बोल द्या. नाही नाही बरं काय गट्टूर आहे का? 5 वर्ष झालं येतोय वरती तुझवल्या पाठ लागता बोल देत होतो घेतलं का फुटतो काढणार बोलते. बरे साहेब ऐका, मी अतिशय चांगला माणूस आहे. मला काही तिचं करायला लावू नका. मी माझा आत्मक्लेश करतो इथं काय. माझ्याकडे अनेक मार्ग आहेत, अनेक गोष्टी आहेत. तुम्ही मला उगाच शिकवू नका. मी त्रास दिलाय का? कुणाला कुठल्या एम्प्लॉईला तरी अडवलंय का? अनेक मार्ग आहेत माझ्याकडे. वरती येऊन काही होणार नाही मला माहिती. हातातही काही नाही मला माहिती. तुम्ही करायचं असं तर कालच केला. माझा उपोषण मार्ग अवलंबलेला आहे. मी बांधलेले काय मी अजून घोषणा पण दिलेली नाही आहे. मी माझं शांततेचं उपोषण चालू आहे. खूप आंदोलन चालू आहे. घोषणा द्यायला मनुष्य दिवस 200 लोक करू नका. तुम्ही मला आग्रह केला, मी तुमचा आदर लागतो. माझी येण्याची काही इच्छा नाही. माझं मनाला ओळख आलेलं आहे. मी आत्मक्लेश करते, माझं पोते गांधीगिरी करते काय खूप पण तुम्ही घेतलं तर काय ऐकायचं. तुमच्यावर काही संस्कार आहेत का नाही? अरे माणूस कुठल्या भावनेने तुला मी काय लाज वाटते का? तिलाही बोललेलं होतं विचार आहे म्हणून तुम्ही हे द्या मत द्या लगेच. म्हणजे काय तुमच्या काच्याला सुद्धा बॅनर लावलेला आहे. बोला ना इथं इथं बसून बोला ना. उपोषण करताना काय दुसरीकडे घेऊन बोलतात का? तुमचं उपोषण असं असं इथे शेजारी माझं चला मला जर एवढं बसेल तर बसायचं बोला माझा सगळा हिशोब काय असेल हिशोब करा. करायचं वर काय 5 वर्ष येऊन तुमच्या अगोदर फार 15-16 पैसे नाही. जमीन सुद्धा विकून दिली. जमीन विकून दिल्यावर पैसे आल्यावर सुद्धा पैसे देत नाही. याचा अर्थ काय? मी त्या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे. किती वेळा मिटिंग केल्या, किती वेळा त्यांच्या ऑफिसवर हा उपोषण मोडण्याचा प्रकार आहे. मी लावला पाहिजे लावा की तुमच्या पद्धतीने लावा. माझ्या गोष्टी काय नाही लावा. इतके दिवस तुम्ही लावते तुमच्याकडे आहे. आता तुम्ही वर्षभरापूर्वी त्याला कधीतरी त्रास दिला का? बसत तुम्ही खरंच जर असाल ना तुम्ही बसत आणि उपोषण करण्याशी त्याच्या सभा पातळीवर बसून माणसं चर्चा करतात. देणार आहे का? हो माझं मी आयुष्याचा प्रश्न आहे. आत्महत्या झाली काय झालं कोण जबाबदार? आम्ही लाईव्ह करणार. एवढं करा ठीक आहे. चला मी पुढे येतो. एवढे लोक भेटले नाही. तुम्ही कुठली तुमची कमिटमेंट पाळली मला सांगा. सांगा नाही नाही घर बसून काय तिथं तुम्ही बसू शकत नाही. तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकत नाही. हे तर मी अजून काहीच कुणाला नाही सांगितलं. माझं वैयक्तिक पातळीवर हे अशा पद्धतीने निवेदन करतात. चेक घेऊन ये म्हणा. चेक घेऊन ये म्हणा. वाक्य नको म्हणा. हा एवढंच बोल म्हणा. वाक्य
रात्रीपर्यंत तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स नाही त्यावेळेस मी पुन्हा कागद उचलून निघून शिवसेनेला गेलो असतो यायला भेटलो सेकंड यायला भेटलो तुम्हाला पुन्हा फोन केला काय आहे, मी तुम्हाला सगळ्या पूर्ण संध्या दिली सगळ्या संध्या दिली पाणी आणलं कोणता विषय सॉर्ट आउट करण्याकरता आहे. तुमच्या विनंतीला मान देऊन ते ऐकतील असं मला वाटतं. तुम्ही दोघांनी सेटल करा. आणि ते दोघं कॉलेजपासूनचे मित्र आहेत. ह्या दोघांनी मिळून 15-20 आंदोलनं एकत्र केली आणि त्यांनीच आंदोलनावर साहित्य नाही. आम्हाला आनंद होईल. मोरे सर तो चेक घेऊन या. जज साहेबांच्या हस्ते तो आपण देऊया आणि विषय सॉर्ट आउट करू. सर काय चेक देणार नाही ते डिटेल मी नंतर सरांना ग्रँडफादर आहे. हां सर त्यांना त्रास आहे नाही माझ्याकरता येतील. नाही 100% आता इथे काय होतंय की तुम्ही याच्याबद्दल काहीतरी सांगणार. नाही काही नाही सांगणार. त्यांच्याकरता झालोय. सकाळी 6 वाजता मी फोन केला. हां सकाळी 6 वाजता फोन केलेला त्यांनी. आम्ही फोनवर बोलतो आणि मगच मी इकडं आलो. येळच येऊ द्यायला. हां काल रात्रीचा अल्टिमेटम दिला होता तुम्हाला किती दिवस तुम्हाला मेसेज नाही आपण बरोबर आहे. आम्हाला मिळालं. मला तर ह्यांनी सांगितलं आणि एक पुस्तक कॉन्स्टिट्यूशनचं हां त्यांना नक्की काय ठरलं ते सांगा. चेक देऊन साहेबांच्या चेक द्यायचा. तारीखवार रक्कम आणि मोरे नाही खाली नाही. मला साहेबांना वर घेऊन जायचं. घेऊन द्या वर कुठं काम करतात. नाही तुम्ही नाही तसं नाही. तुम्ही येते आता मोरे सर किती अमाऊंट